हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला वाटलं जरासं आपण मन की बात बोलावी आपल्याशी. आपण सगळे माझे मित्रमैत्रिणी आहात. म्हटलं ओके, आपण आपल्या मनातलं किंवा जनरली लोकांना काय वाटते, शक्यतो 60, 70 किंवा कोणाकोणाला 80 झाल्यावर, वय झाल्यावर काय वाटत असते, विचार काय असतात, किंवा आपण कित्येक वेळेला म्हणतो ती किंवा तो खूप बदललाय, पूर्वी असं नव्हता. म्हणजे का, कशामुळे ती लोक बदलतात? नो डाऊट त्यांना एक्सपिरियन्स खूप असतो, आपल्याला माहीत आहे. आणि कित्येक वेळेला काय होते हे सगळ्या गोष्टी ते बोलून दाखवू शकत नाही. कित्येक वेळेला आपले वयाचे बरोबरीचे लोकांशी बोलतात, पण बाकीच्यांशी त्यांना बोलायला नको वाटते. म्हणून मला वाटलं का असं होते, म्हणजे हे नॅचरल आहे, हे काही हे नाहीये. बरीच जण मला म्हणतात, अहो पूर्वी खूप हिंडायला फिरायला आवडायचं, हल्ली नको वाटते. काही एक्सेप्शन्स आहेत, काही 80+ लोक सुद्धा हिंडणारे फिरणारे आहेत, नाही म्हणत नाही मी, पण काही लोक असं पण म्हणतात. आता 60, 70 नंतर ह्या लोकांना का घर सोडून जायला बाहेर नको वाटते, ह्याची कारणं पण सांगतात ते. पहिलं म्हणजे लाईफस्टाईल बदल होते, खूप बदल. हे बघा, सपोज माझे घरात मी रात्री 8ला जेवते. हे मी कोणाचे नातेवाईकांकडे गेले की त्यांचे इथे रात्री 10ला जेवणं. मग मी असं म्हणायचं का, हो मला भूक लागली आहे, मला 8ला मी जेवते, मला 8ला द्या. काय म्हणतील, काय म्हातारी बाई, काय असं म्हणतील का नाही? म्हणजे आपलं लाईफस्टाईल बदलते, म्हणून नको वाटते. मग काय होते, उशिरा जेवला की तर सोसत नाही किंवा झोप येत नाही, असं. म्हणजे हे मला काय म्हणायचं आहे, आपण आपल्या घरात एका लाईफस्टाईलनं असतो, ती लाईफस्टाईल आपल्याला बाहेर मिळेल असं नाही, म्हणून नको वाटते त्यांना. किंवा काही लोकांना का नाही, जेवणाच्या वेळा मी म्हटलं तसं जेवणाच्या वेळा असतील, आणि किंवा खाण्यातले पदार्थ असतील. आता शक्यतो वय झाल्यावर लोकांना वाटते जास्त तेलकट अमुक तमुक नको. अहो आपण यंग एजमध्ये हॉटेलला वगैरे गेलो की किती प्रकार खायचो, काय काय खात होतो. पण आता काय होते, नको बाई हॉटेलमधला वगैरे, घरातच वरण भात म्हणा, पोळी किंवा भाजी भाकरी करून खाऊया असं वाटत असते. म्हणजे आपले जेवणाचे पदार्थ म्हणा, एकेकाळी आपल्याला आवडायचे खूप, पण आता तळलेलं वगैरे नको असं वाटत असते. हा फरक पडतो. आणि एवढ्या का, माझी एक मैत्रीण तर म्हणाली, मला तर माझं पांघरूण असल्याशिवाय झोप लागत नाही बाबा. म्हणजे आपली गादी, पांघरूण, कॉट म्हणा, हे सगळं लागते. काही लोकांना कमोडची पण, हल्ली कमोड असतात म्हणा बरेच ठिकाणी, पण काही ठिकाणी अजून नसले की तोपणा सिनियर्सांना प्रॉब्लेम होतो. आणि वय झाल्यावर काय होतं माहिती का, ते फिजिकली जरासं वीक होतात. ते फायनान्शियली स्ट्रॉंग असतील, पैशाची काही कमी नाही, पण फिजिकली जरा वीक बनतात. त्यामुळे नको वाटते. स्पेशली पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं म्हणजे नको वाटते आपल्याला. हे नॅचरल. हे काहीही मी आता सांगते, ह्या गोष्टी कुठल्याही पुस्तकातल्या नाही, काहीही नाहीये. ह्या बरेच लोकांचे माझे सकट अनुभवाच्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यापेक्षा खूप महत्वाचं का नाही, आपल्याला आता गोंधळ
आणि सगळं आवाज हे सगळं नको असते. आपल्याला पीस ऑफ माइंड, शांतता हवी असते. त्यामुळे आपल्याला बाहेर जायचं म्हणजे नको वाटते कित्येक वेळेला. का बाहेर जायचं म्हणजे सगळीकडे गोंधळ असतो, लोकांची गर्दी असते, त्यामुळे नको वाटते. आता ह्या वयाला आपल्याला जरा शांतता पाहिजे, पीस ऑफ माइंड पाहिजे. त्यामुळे आपल्याला तर बरं वाटते. आणि म्हणजे बाहेर गेलो का नाही खूप बोलावं लागते. आता आपलं वय होत आल्यावर आपल्याला सायलेन्स हे खूप छान वाटते. का म्हणजे उगीच नाही ते किती प्रश्न विचारता. तो कुठे करता, काय खाता, कुठे एकट्यात झोपता का तुम्ही, का तुमच्या बरोबर कोण झोपते, अमुक तमुक, अगदी रात्री उठता का, मग काय करता. त्यामुळे हे सगळे प्रश्नांना उत्तर द्यायला नको वाटते. म्हणून सुद्धा आपल्याला जास्त लोकांमध्ये जाऊन आणि का म्हणजे आता आपल्याला सायलेन्स हे चांगलं आहे वाटते. कोणी भेटला ओके स्माइल द्या, इवन किंवा काय करा, हॅलो हाय, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला बोलायला नको वाटते. का म्हणजे त्याच्याशिवाय काय होतं माहितीये का, लोक एक बोललं की आणि त्याचं 4 करून सांगणारे असतात. मग घरात आल्यावर त्या सगळ्या गोष्टींचं काहीतरी प्रॉब्लेम होतात. म्हणून पण कितीतरी वयस्क लोकांना वाटते जादा बोलणं चांगलं नाही, कमीत कमी बोलावं, दॅट इज द बेस्ट. ह्या बऱ्या अशा गोष्टी आहेत. आणि हे का नाही असं सांगून किंवा कुठल्याच पुस्तकात, शाळे कॉलेजमध्ये काहीही सांगितलेलं नाही. हे सगळ्या गोष्टी अनुभवानं माणसाला येत असतात. एवढंच नाही तरी आपण लहान असताना सुद्धा आपल्याला कधी वाटलं नाही आपल्या आजी आजोबांना त्रास होत असेल. काही दंगा करत गोंधळ चाललेला असला की आजी आजोबा ओरडले, किती दंगा करता रे, शांत राहावा. आपल्याला वाटायचं काय आम्ही तरी खेळतो मस्तपैकी. म्हणजे त्या वयात आपल्याला हे कशाची जाणीव नसते लहान असताना, नंतर जाणीव होते. आणि एक वाटते का हो, मला तर वाटते हल्ली खरेदीची वगैरे पूर्वी आपल्याला खूप हौस असायची. काही नवीन दिसला की तर कपडे असतील, भांडी, आपल्या बायकांचं वीक पॉइंट म्हणजे कपडे आणि भांडी. घरात किती भांडी असली तरी हो असलं नाही माझ्याकडे म्हणून तर घ्यायचं. किंवा साडी, किती साड्या असल्या तरी नाही, ह्या रंगाची नाही किंवा हे डिझाईनची नाही म्हणून खरेदी करायचं. आता आपल्याकडे पैसे असले, घेऊन देणारे लोक सुद्धा असतात. म्हणजे आपली मुलं घे म्हणून तरी आपण नको म्हणतो. नको रे, एवढं ढीग आहे, कपाट भरलेला आहे, नको मला. म्हणजे काय हे सगळेच आपल्याला तृप्ती मिळालेली आहे, समाधान मिळालेलं आहे. त्यामुळे नवीन काही कपडे असतील, सोने बिनेचे तरी हल्ली काही दिवस नाहीत सोडा, नवीन करायचं घालायचे काही दिवसच नाहीत, त्यामुळे तो बोलत नाही. ॲटलिस्ट कपडे म्हणा, हे सगळं नवीन उडकी सूट खरेदी करणं. किंवा आपण यंग असताना कसं करत होतो, भांडी म्हणा कुठलाही नवीन त्या शेपचं नाही म्हणायचं आणि आणायचं. पण आता काय वाटते, आता नको वाटते, हो एवढं आहे कुठे. म्हणजे एक टाईपचं समाधान आहे, त्या समाधानामुळे आणि नवीन खरेदी करायला पण उत्साह राहत नाही. उत्साह म्हणण्यापेक्षा खरेदी करावं असं वाटत नाही, पैसे असले तरी. पूर्वी कसा एखादी नवीन वस्तू घ्यायची कसे तरी तेवढे पैसे झाले की लगेच ती वस्तू खरेदी करून यायचं. पण आता आपण तसं करतो का, आता पैसे भरपूर असतात
पण आपल्याला ती वस्तू काही नको वाटतं. हो, एवढ्या साड्या आहेत, 100भर साड्या आहेत आणि काय करायचं, नको मला आता नवीन साडी असं वाटते. त्यामुळे हा बदल पण होत असतो. खाण्यापिण्याचाही तसा म्हटलं, मी यंग एजमध्ये मुद्दाम हॉटेलमध्ये वगैरे जाऊन हे तर खाणं करत होतो. आता वय झाल्यावर नको वाटते. त्याच्यापेक्षा घरात अगदी खिचडी वगैरे असं साधं जेवणच चांगलं वाटत असते. मला वाटते आपलं वय होते तसं नॅचरली हे सगळे होणारे बदल आहेत, हे आपण अगदी ओपनली स्वीकार करायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे. हॅव अ गुड डे.